मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 19 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 19 नोव्हेंबर, ऑप्शन बी 17 नोव्हेंबर, ऑप्शन सी 18 नोव्हेंबर, ऑप्शन डी 15 नोव्हेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 19 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. हरिनी अमरसूया यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी श्रीलंका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. हरिनी अमरसूया यांची श्रीलंका देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली असून त्या कितव्या महिला पंतप्रधान आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्टच्या निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या देशात करार झाला आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जपान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. गोवा राज्यात यावर्षी कितवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे? ऑप्शन ए 54, ऑप्शन बी 57, ऑप्शन सी 55, ऑप्शन डी 56. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 55. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. यूकेच्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्मचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय फिल्म्स कोणती ठरली आहे? ऑप्शन ए दृश्यम, ऑप्शन बी द फेबल, ऑप्शन सी कहाणी, ऑप्शन डी पुष्पा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी द फेबल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. मॅन वाय आय चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? ऑप्शन ए फिलिपाईन्स, ऑप्शन बी युक्रेन, ऑप्शन सी म्यानमार, ऑप्शन डी न्यूझीलंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए फिलिपाईन्स. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या अभयारण्याला टायगर रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन ए बादीपूर अभयारण्य, ऑप्शन बी ताडोबा अभयारण्य, ऑप्शन सी धौलपूर अभयारण्य, ऑप्शन डी गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्यातील गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्याला टायगर रिझर्व्ह घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी छत्तीसगड, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी छत्तीसगड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. छत्तीसगड राज्यातील गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य देशातील कितवे टायगर रिझर्व्ह अभयारण्य ठरले आहे? ऑप्शन ए 51, ऑप्शन बी 53, ऑप्शन सी 55, ऑप्शन डी 56. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 56. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. 2024ची G20 परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी युक्रेन, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी इराण. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ब्राझील. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. कोणता टेनिसपटू ATP फायनल 2024 स्पर्धेचा विजेता ठरला आहे? ऑप्शन ए जेनिक सिनर, ऑप्शन बी नोवाक जोकोविच, ऑप्शन सी रॉजर फेडरर, ऑप्शन डी टेलर फ्रिट्ज. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जेनिक सिनर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. कोणत्या देशाच्या टेनिसपटू जेनिक सिनर याचे ATP फायनल 2024 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए इराण, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी इटली. याचा आन्सर आहे ऑप्शन डी इटली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. नो युअर मेडिसिन KYM ॲप कोणी लॉन्च केले आहे? ऑप्शन ए भूपेंद्र यादव, ऑप्शन बी मनसुख मांडविया, ऑप्शन सी अनुराग ठाकूर, ऑप्शन डी डॉक्टर हर्षवर्धन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मनसुख मांडविया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. QT ओपनमध्ये महिलांचा कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेनमने कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन ए सुवर्ण, ऑप्शन बी रौप्य, ऑप्शन सी कांस्य, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सुवर्ण.
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. दुबई स्पोर्ट्स कौन्सिलच्या स्पोर्ट्स ॲम्बॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए सानिया मिर्झा, ऑप्शन बी हरभजन सिंग, ऑप्शन सी दोन्ही ए आणि बी, ऑप्शन डी कोणीही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी दोन्ही ए अँड बी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. प्रजनेश गुणेश्वरन याने कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली आहे? ऑप्शन ए टेनिस, ऑप्शन बी फुटबॉल, ऑप्शन सी हॉकी, ऑप्शन डी क्रिकेट. याचा आन्सर आहे ऑप्शन ए टेनिस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. जागतिक शौचालय दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 18 नोव्हेंबर, ऑप्शन बी 17 नोव्हेंबर, ऑप्शन सी 19 नोव्हेंबर, ऑप्शन डी 15 नोव्हेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 19 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पारा स्पोर्ट्स सेंटर भारतात कुठे स्थापन करण्यात आले आहे? ऑप्शन ए जम्मू अँड काश्मीर, ऑप्शन बी लेह लडाख, ऑप्शन सी हिमाचल प्रदेश, ऑप्शन डी उत्तराखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी लेह लडाख. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या देशाने भारताला 1400 पेक्षा अधिक प्राचीन वस्तू परत केल्या आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी अमेरिका. याचे आन्सर आहे ऑप्शन डी अमेरिका. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.